संडेला अकोल्यात एवढी गर्दी असते, ती गर्दी बघून मला तर असं वाटलं मी हरवते की काय. संडे असो वा मंडे, आम्हा बायकांना किचन मधून कधीच सुट्टी नसते. आज माझ्या मागे एवढी कामं होती. आज मला मार्केटमध्ये जाऊन व्हिडिओ बनवायचे होते. व्हिडिओ बनवल्यानंतर मला पार्लरमध्ये सुद्धा जायचं होतं. चहा होईपर्यंत कुकरमध्ये वटाणे लावले, वटाण्याला फोडणी दिली, चहा झाला, चहा पिली. चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच बेसन पण बनवलं. खूप दिवस झाले मी बेसन पण खाल्लं नव्हतं आणि बनवलंही नव्हतं. बिट्टू तिच्या बास्केटमध्ये काय शोधत होती काय माहिती, कारण त्या बास्केटमध्ये आज काहीच नव्हतं, कारण संडे असल्यामुळे ती बास्केट रिकामी. सर्व केलं, जेवण पण आवरलं. त्यानंतर मी केली तयारी, प्रमोशनचे व्हिडिओ बनवले. 2 मिनिटं आराम केला. तिकडनं बिट्टू कचऱ्याची बाल्टी घेऊन आली. तिची अशी अवस्था बघून तर मी खूप हसली. लगेचच तिच्याकडे गेली, तिच्या 2 पोळी घालून दिल्या. तेवढ्यातच बिट्टूचे पप्पा आले. बिट्टूच्या पप्पाला पटकन जेवण दिलं. मी पण माझी तयारी आवरली आणि चेहऱ्याला बांधून घेतला स्टॉल. एवढी तयारी करून काही फायदा नाही, कारण चेहऱ्याला बांधावं लागतं स्टॉल. तिथे गेल्यानंतर काय घेऊ काही समजत नव्हतं. गेली तर होती मी बिट्टूला सॉक्स आणायला, पण मार्केटमध्ये गेला आणि नवीन काही दिसलं तर मग सर्व घ्यायचीच इच्छा होती. बिट्टूला सॉक्स, त्यासोबतच बाजार घेतला, झिंगे घेतले, कप वगैरे भरपूर असं सामान घेतलं बाजारातून. घरी आली. घरी आल्यानंतर पार्लरला गेली. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.